चोपडा शहरातील विकास कामांना विरोधकांचा विरोध, लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप. चोपडा, प्रतिनिधी डॉक्टर सतीश भदाणे. चोपडा नगरपरिषदेत शहरातील विकास कामांना विरोधकांचा विरोध आहे. मग जनतेने यांना नगरपरिषदेत कशासाठी पाठवले आहे असा सवाल लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. नगरपरिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी दि. जुलै 13 रोजी सकाळी 11:30 वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष नम्रता पाटील म्हणाल्या की, पीठासीन अधिकारी या महिला असताना विरोधक असंसदीय भाषेत व मोठमोठ्याने संभाषण करून गोंधळ घालतात. 30 ते 35 वर्षापासून आम्ही नगरपरिषदेत आहोत असे म्हणणारे नगरसेवकांना सभागृहाचा नियम माहीत नाही का? मीटिंग कशी चालवावी व मीटिंगमध्ये कशा पद्धतीने आपले विषय मांडावेत याला सभागृहात एक परिसीमा असते. त्या नियमांचे पालन विरोधकांकडून सभागृहात होताना दिसत नाही. विरोधकांनी वार्षिक करातून केल्या जाणाऱ्या विकास कामांना देखील विरोध केला आहे. स्थायी समितीच्या 4 जुलैच्या बैठकीत विषय क्रमांक 2 ते 40 यांना विरोध करून विरोधकांनी चोपडा शहराच्या जनतेच्या विकास कामांनाच जणू विरोध केला आहे, असेही लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ नम्रता पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्याचे विद्यमान आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली. तसेच शहरात गेल्या 6 महिन्यापासून स्वच्छता, रस्ते, गटारी आदी विकास कामे जलद गतीने सुरू आहेत. शहरात सगळीकडे विकास कामे सुरू असून आम्ही विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहोत व सर्वसामान्य लोक देखील आमच्यापर्यंत येत आहेत. विरोधक हे निव्वळ खोटे स्टेटमेंट करून आमच्यावर शाब्दिक हल्ला करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत. आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. दि. 10 जुलै रोजी सर्वसाधारण सभेसाठी जवळपास 40 मिनिटे सभागृहाचे कामकाज चालले आहे. यात सर्व नगरसेवकांच्या बहुमताने ठराव मंजूर करण्यात आले आहेत. सत्ताधारी पक्षातील कोणत्याही सदस्याचे कौटुंबिक सदस्य हे नगर परिषदेच्या कामकाजात व सभागृहात हस्तक्षेप करीत नाहीत किंवा उपस्थित देखील राहत नाहीत, असेही नगराध्यक्ष सौ. पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. पत्रकार परिषदेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते रमाकांत ठाकूर, नगरसेवक रमेश शिंदे, किशोर चौधरी, अमोल पाटील, दीपक पाटील, प्रवीण उर्फ बाबा देशमुख, ईश्वर अलकरी, हनीफ मिस्त्री, वंदना पाटील, निशा जैन, वंदना बाविस्कर, भारती चौधरी, शालिनी पाटील आदी उपस्थित होते. 10 जुलै 2026 रोजी जी आपली सर्वसाधारण सभा झालेली होती, तर त्यात विरोधक नगरसेवकांनी जे पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर जे खोटे आरोप लावलेले होते, तर त्याच्याबद्दल आपण ही आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे. तर विधानसभा आचारसंहितेमुळे आपल्याला जे मीटिंगला लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपली मीटिंग 1.5 महिन्याने लेट झाली आणि 10 जुलै रोजी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये इतिवृत्त वाचन करत असताना सर्व विरोधक नगरसेवकांनी खूप गोंधळ घातला. आमच्या सर्व नगरसेवकांना तसेच मला अरेरावीची भाषा केली आणि त्यांनी खूपच मोठा गोंधळ उडवला. त्यामुळे आम्ही पुढचे विषय वाचून कायम केले आणि सर्व नगरसेवकांच्या बहुमताने आपण ते मंजूर केलेले आहेत. आणि मागील 4 जुलै रोजी जी आमची स्थायी समितीची जी सभा झालेली होती, त्यात विरोधकांनी 2 ते 40 या विषयांना विरोध केलेला आहे. तुम्ही हे बघू शकता त्यांचं ऑफिशियल लेटर. जर आपल्याला जनतेने, लोकांनी आपल्याला कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, तर हेच लोक जर विकास कामांना जर विरोध करत असतील तर म्हणजे काय न्याय देत आहेत हे जनतेला. आणि आम्ही जे चांगले कामं करत आहोत आपल्या चोपडा शहरासाठी, आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 6 महिन्यापासून तसेच त्यांचे जे शहरामध्ये वेगवेगळे विकास कामं सुरू आहेत, ते रस्त्याचे कामं असो किंवा ती 8-10 वर्षांनी रखडलेली पाणी योजना असो, ती आपण मार्गी लावलेली आहे. अण्णांच्या नेतृत्वाखाली अण्णांनी मार्गी लावलेली आहे. तर हे विकास कामं विरोधकांनी पाहिले जात नाही आहेत, म्हणून ते आमच्यावर जे खोटे आरोप लावत आहेत, तर त्याबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जनतेची ते दिशाभूल करत आहेत.
आणि याच्यासाठी आपण आजची प्रेस कॉन्फरन्स केली आहे. धन्यवाद.